राज्यातील पालकमंत्री पदाची घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते। अखेर राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सहपालकमंत्री या पदांची घोषणा शनिवारी म्हणजेच 18 जानेवारी रोजी करण्यात आली। तर चला जाणून घेऊया कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे आणि तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। पहिला जिल्हा आहे गडचिरोली। तर गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे। तर नागपूर आणि अमरावती या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहे। तर पुणे आणि बीड या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री हे नितेश राणे असणार आहे। तर अहिल्यानगर या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील हे असणार आहेत। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील असणार आहेत। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे शंभूराज देसाई हे असणार आहेत। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे संजय शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे गुलाबराव पाटील यांच्याकडे असणार आहेत। तर पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे संजय राठोड यांच्याकडे असणार असून कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सहपालकमंत्री पद हे माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे आकाश फुंडकर यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे संजय सावकारे असणार आहेत। पुढील जिल्हा आहे बुलढाणा। या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मकरंद जाधव असणार असून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे अशोक उईके असणार आहेत। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे प्रताप सरनाईक असणार असून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। पुढील जिल्हा आहे गोंदिया। या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून हिंगोली जिल्ह्याचे पुढील पालकमंत्री नरहरी झिरवळ असणार आहेत। लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे शिवेंद्रसिंग भोसले असणार असून मुंबई शहराचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत। नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अतुल सावे यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। पुढील जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे गणेश नाईक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। तसेच परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री या मेघना बोर्डीकर असणार असून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अदिती तटकरे यांच्याकडे असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद उदय सामंत यांच्याकडे देण्यात आले आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। पुढील जिल्हा आहे जालना। जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलेले असून मुंबई उपनगराचे पालकमंत्री हे आशिष शेलार असणार आहे। तर मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री हे मंगलप्रभात लोढा असणार आहेत। अशा प्रकारे राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।